प्रश्न क्रमांक पहिला आहे, एन डी पीचा फुल फॉर्म काय आहे? एन डी पीचा फुल फॉर्म काय आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट हा एन डी पीचा फुल फॉर्म आहे. पर्याय. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? संख्या विचारलेली आहे विधानसभेची. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 288. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पाहूया. पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2011 या साली सापडला होता पोलिओचा शेवटचा रुग्ण. तर तो भारतामधील बर्दवान या जिल्ह्यामध्ये सापडला होता. तो कोणत्या साली सापडला होता? तर 2011 या साली सापडला होता. पुढचा प्रश्न पाहूया. सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3, मुंबई. सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो असं बी विचारलं जाऊ शकतं तुम्हाला परीक्षेमध्ये की सेबीचा फुल फॉर्म काय होतो? तर सेबीचा फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा सेबीचा फुल फॉर्म होतो. हे पण लक्षात असू द्या. आणि सेबीची स्थापना जर कोणत्या साली झाली असं विचारलं तर 1988 या साली सेबीची स्थापना झालेली आहे. हे पण लक्षात राहू द्या. हे तीनही मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो हे सर्वांना माहीत असेलच. रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे. हापूस आंबा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिणेस जर कर्नाटक राज्य आहे, तर महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. हे पण लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक आणि उत्तरेस मध्य प्रदेश. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस आपला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे. हे तिन्ही पॉईंट मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? महाराष्ट्रात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 वर्षांनी. महाराष्ट्रात दर 5 वर्षांनी कृषी गणना केली जाते. तर मित्रांनो 11वी कृषी गणना कधी झाली असं विचारलं तर 11वी कृषी गणना 2021-22 या वर्षी झालेली आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे पण नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. हरभराचा हमीभाव 2023चा किती होता? 5,335 रुपये. 5,335 रुपये. पुढचा प्रश्न. सिमला करार कधी झाला? तर शिमला करार कधी झाला? तर पर्याय क्रमांक 1, 2 जुलै 1972. 2 जुलै 1972 या साली सिमला करार झालेला आहे. आणि सिमला करार कोणत्या 2 देशादरम्यान झाला असं विचारलं तर सिमला करार भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान झालेला आहे.
हे पण लक्षात राहू द्या, हे पण इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आपण अतिशय अशी महत्त्वाची माहिती प्रश्नासोबतच घेत आहोत, जेणेकरून पुढे जरी याच्यावर प्रश्न आला तर तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नये. मित्रांनो, इथे एक एक मार्क अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामुळे एकही प्रश्न तुम्ही मिस करू नका. पुढचा प्रश्न पाहूया. चवदार तळे सत्याग्रह कधी झाला? चवदार तळे सत्याग्रह कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 मार्च 1927. 20 मार्च 1927 या दिवशी चवदार तळेचा सत्याग्रह झालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की चवदार तळे सत्याग्रह कोणी केला, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा आहे. अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यादेवी नगर असं झालेलं आहे. पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिंगणे स्त्री संस्था. हिंगणे स्त्री संस्था ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. आणि हिंगणे स्त्री संस्था कोणत्या साली स्थापन केली असं विचारलं तर 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ही संस्था स्थापन केली, हे पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. जगात राहण्यायोग्य मुंबई या शहराचा क्रमांक कितवा लागतो? जगात राहण्यायोग्य मुंबई या शहराचा क्रमांक कितवा लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 141वा. जगात राहण्यायोग्य मुंबईचा क्रमांक 141वा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग पहिला क्रमांक कोणत्या शहराचा लागतो? तर जगामध्ये राहण्यायोग्य पहिला क्रमांक व्हिएना या शहराचा लागतो. आणि व्हिएना हे शहर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. मग व्हिएना या शहराचा पहिला क्रमांक, तसंच आपल्या मुंबई या शहराचा क्रमांक 141वा. आणि दिल्ली आणि मुंबई या 2 शहराचा 141वा क्रमांक लागतो. आणि जर सर्वात शेवटचा क्रमांक राहण्यायोग्य कोणत्या शहराचा लागतो असं विचारलं तर दमास्क या शहराचा राहण्यायोग्य जगात सर्वात शेवटचा क्रमांक लागतो, दमास्क. आणि तो कितवा क्रमांक आहे? 173वा. आणि दमास्क हे शहर कोणत्या देशात आहे असं विचारलं तर तो सिरिया या देशामध्ये आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट अशी माहिती आहे, ही तुम्ही नोट डाऊन करून घेत. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय 65 वर्ष इतके असते. तर मित्रांनो, आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण लिहून घ्या तुम्ही. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असं विचारलं तर 62 वर्ष, त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 65 वर्ष. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे, ही तुम्ही नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यात व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6. महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या 6 आहे. तर मित्रांनो, ते 6 व्याघ्र प्रकल्प जी महाराष्ट्र राज्यात आहेत ती कोणती कोणती आहेत असं विचारलं तर तुम्हाला ती पाठ पाहिजेत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात ही 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर तुम्ही ती माहीत नसेल तर लिहून घ्या तुम्ही. तर पहिलं आहे तर एक मेळघाट व्याघ्र प्रकल्प. तर ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर ते अमरावती जिल्ह्यात आहे. नंबर 2
ताडोबा व्याघ्र प्रकल्प. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नंबर 3 पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नागपूर जिल्ह्यात आहे. नंबर 4 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 4 जिल्ह्यांमध्ये विस्तारित आहे. तर एक सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारित आहे. 5 नंबरचा आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प. तर नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर ते गोंदिया या जिल्ह्यात आहे. आणि 6 नंबरचा आहे बोर व्याघ्र प्रकल्प. तर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते वर्धा या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, हे 6ची 6 व्याघ्र प्रकल्प अतिशय महत्त्वाचे असे आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर पशुगणना दर 5 वर्षांनी केली जाते. पर्याय क्रमांक 2, दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. पुढचा प्रश्न, पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. कापूस या पिकाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? करंट अफेअरचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आप्पासाहेब धर्माधिकारी. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न, कापूस या पिकासाठी कोणते हवामान आवश्यक असते? तर कापूस या पिकासाठी कोणते हवामान आवश्यक असते? तर पर्याय क्रमांक 1 उष्ण हवामान. कापूस हे पीक येण्यासाठी उष्ण हवामान आवश्यक असते. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर याचं योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा 3रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर तो राजस्थान या राज्याचा लागतो. म्हणजे क्षेत्रफळाने राजस्थान हे आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा मोठं आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेश या राज्याचा लागतो आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागतो. तर पहिलं क्रमांक राजस्थान, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्र राज्य. आणि चौथा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. QS बेस्ट स्टुडंट्स सिटी रँकिंग 2023. तर 2023 नुसार भारतातील कोणत्या शहराला बेस्ट भारतीय सिटी फॉर स्टुडंट्स हा अवॉर्ड मिळाला आहे? QS बेस्ट स्टुडंट्स सिटी रँकिंग 2023 नुसार भारतातील कोणत्या शहराला बेस्ट भारतीय सिटी फॉर स्टुडंट्स हा अवॉर्ड मिळाला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. मुंबई या शहराला बेस्ट भारतीय सिटी फॉर स्टुडंट्स हा अवॉर्ड मिळाला आहे. तर ते मुंबई आहे. आणि जर विचारलं की बेस्ट सिटी फॉर स्टुडंट्स इन वर्ल्ड तर त्याचं उत्तर येईल लंडन. वर्ल्डमध्ये विचारलं तर ते लंडन येईल आणि फक्त भारतामध्ये विचारलं तर ते मुंबई. हे लक्षात राहू द्या, हे देखील महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 21 प्रश्न. मित्रांनो, 10 ऑक्टोबर रोजी झालेला हा पेपर आहे. त्यामधील महत्त्वाचे प्रश्न आज आपण इथे घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल.